परभणी शहरामधला जो आरक्षण आसूड महामोर्चा झालेला आहे, तर हा महामोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये, कुठल्याही समूहाच्या विरोधामध्ये हा मोर्चा नव्हता. तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठीचा आजचा हा मोर्चा होता. की जर देशाचं सर्वोच्च न्यायालय त्या वंचित समूहाच्या बाजूने जर भूमिका घेत असेल, तर या राज्य सरकारनं सुद्धा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा लवकरात लवकर तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली पाहिजे. या मागणीसाठी आजचा मोर्चा. आपल्याकडं उशीर वगैरे होत नाही, तर इतर राज्यामधली जी न्यायिक प्रक्रिया होती, म्हणजे जसं की आरक्षण वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी एक न्यायिक समिती स्थापन करावी लागते, ज्याला आपण कमिशन म्हणतो. ते कमिशन यापूर्वी आंध्रमध्ये स्थापन झालेलं आहे, तेलंगणामध्ये स्थापन झालेलं आहे, कर्नाटकमध्ये झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे, हरियाणामध्ये झालेलं आहे. ही न्यायिक कमिशनची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे आणि त्या कमिशनचा रिपोर्ट काल 10 मार्चला या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही कमिशनच्या रिपोर्टवर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच काय निर्णय होत नसते. हे काय जातीचं किंवा उत्पन्नाचं सर्टिफिकेट नाही की डेप्युटी कलेक्टरने सही केली आणि देऊन टाका म्हणून. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये ज्या जाती आजपर्यंत जवळपास 76 वर्षामध्ये ज्यांना या रिझर्वेशनचा संपूर्ण लाभ मिळत होता, त्या जातीच्या हिश्श्याचं काही कमी करून त्या वंचितांना द्यावं लागत असतं. आणि म्हणून मग अशी प्रक्रिया होत असताना जो काय होणारा खडखडाट आहे, आता ह्याच्यामध्ये ज्याचं नुकसान होणार आहे ते मोर्चे काढत आहेत. आम्ही मोर्चे कशासाठी काढतो की आमच्या बाजूनं सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारनं आदर केला पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालय, संविधान हे आमच्या बाजूनं आहे. आमच्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आमच्या बाजूनं भारतीय संविधान आहे आणि आमच्या बाजूनं सर्वोच्च न्यायालय आहे. म्हणजे या देशातल्या सर्वोच्च संस्था ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या बाजूनं आहेत. आणि म्हणून आमचं हे रिझर्वेशन कुणीच रोखू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघो, 10 लाखाचे निघो की 10 कोटीचा मोर्चा निघो, त्याची आम्हाला चिंता वाटत नाही.